नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज, गॅस पाईपलाईन तसेच वीज आणि नागरिकांना मूलभूत सुविधा देतानाच आपली परभणी, सुंदर परभणी हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीच्या सदस्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा, असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 परिवारातर्फे शहरातील नूतन कन्या प्रशाला सुभाष रोड या ठिकाणी आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. परभणी महापालिकेतही भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे, तरच बुलेटच्या वेगानं परभणी शहराचा विकास होईल. त्यामुळं ट्रिपल इंजिनच्या सरकारसाठी प्रयत्न करा, तरच बुलेटच्या वेगाने शहराचा विकास होईल. राज्यमंत्री म्हणून आपण मंत्रिमंडळात काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही परभणी जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसाठी विशेष व्हिजन तयार करण्यात आलं असून त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळं एक हाती सत्ता पाहिजे, तरच विकास कामे चांगले होतील, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील. परिणामी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची विचारसरणी असलेल्या सदस्यांच्या पाठीशी उभे राहा, असं आवाहन पालकमंत्री बोर्डीकर यांनी केलं. यावेळी बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाले, मला माझ्या शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे, अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन करायची, अंडरग्राऊंड विजेच्या सुद्धा जे काही आज छोट्या छोट्या गल्ली झालेल्या आहेत तिथे त्रास होतो तो सुद्धा करायचा आहे. सुंदर असं नियोजन आपल्या शहराचं आम्ही आखलेलं आहे. सुंदर DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट की माझी परभणी, आपली परभणी कशी असली पाहिजे याचा आमच्याकडे पूर्ण रोडमॅप तयार आहे. तुमच्या पण काही सूचना असतील त्याही आम्हाला तुम्ही वेळोवेळी सांगत जावं आणि ते चित्र, ते सुंदरसं चित्र आपल्याला या ठिकाणी उभं करण्यासाठी तुमचा विश्वास, तुमच्या सहकार्याची गरज वेळोवेळी मला लागणार आहे, माझ्या सगळ्या सहकार्यांना लागणार आहे. एवढंच इंजिनचं सरकार आहे. केंद्रात कमळाचं सरकार, राज्यात कमळाचं सरकार, परभणीत सुद्धा कमळाचं सरकार आलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्ता आली पाहिजे. तेव्हाच की त्या स्पीडनी, बुलेट ट्रेनच्या स्पीडनी आपल्या जिल्ह्याचा, आपल्या महानगराचा आपण विकास करू शकतो. कारण की ह्याचा अनुभव आता इथं सगळे जाणते लोक आहेत म्हणून मी कोड्यात बोलली, त्यांना कळलं असणार, सांगायची जास्त डिटेल. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, माजी नगरसेवक सचिन आंबिलवादे, मधुकर गव्हाणे, सुनील देशमुख, रितेश जैन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, पत्रकार प्रवीण चौधरी, गजानन आंबेकर, दिनेश नरवाडकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.